हॅलो यू ऑल अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ। आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। अनु आणि मी आम्ही दोघंही स्वागत करतो आहे। ऍक्च्युली अनु करते आहे तिचं जेवण। आमच्या दिवसाची सुरुवात आज खूप उशिरा झाली। आम्ही सकाळी चहा प्यायला खाली गेलो होतो, ते मी काही रेकॉर्ड केलं नाही आणि आता ब्लॉग मी सुरू करते आहे। तर ऍक्च्युली आता वाजले 12। रोशनाला जिम वरून अनायाची एक झोप झालेली आहे चहा पिऊन आल्यानंतर। आणि त्यानंतर रोशन इथे आज बनवणार आहे त्याची फेवरेट पनीरची भाजी। त्याची रेसिपी मी तुमच्याशी एकदम हायलाइट्स शेअर करते। जर तुम्हाला रेसिपी हवी असेल कंप्लीट तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नेक्स्ट टाइम रेसिपी पण शूट करेल डिटेलमध्ये। आणि इथे अनायाचं फूड मी बनवून घेतलं आधीच, कारण रोशन जिमला गेला होता तेव्हा जेव्हा कुकर लावला त्यासोबतच अनायाची खिचडी बनवून घेतली। आज अनायासाठी बनली आहे मुगाच्या डाळीची खिचडी, थोडा गाजर टाकून त्यामध्ये बनवलेला आहे। तर ते तिला मी आता खाऊ घालते आणि रोशन बनवता इथे पनीरची भाजी। आमच्या मेड आल्या होत्या, त्यांनी आमच्यासाठी पोळी आणि भात बनवून ठेवलेला आहे। मग हे झालं, अनायाचं जेवण झालं की आम्ही दोघं पण जेवण करणार। आज आंघोळ बिंगोळ सगळं नंतर होणार आहे, कारण खूप भूक लागलेली आहे, कारण ऑलरेडी 1 वाजलेला आहे। तेच म्हणून मी सुरुवात केली की आमच्या दिवसाची सुरुवातच आज खूप उशिरा झालेली आहे, म्हणजे ऍक्च्युअल वीकेंड आम्ही आज एन्जॉय करतोय असं म्हणू शकतो। तर इथे बघा अनाया आपलं फूड एन्जॉय करत आहे, अर्धे तोंड थोडंसं भरलेलं आहे। आणि तिला फूड मी कसं देते, मला खूप जण विचारतात की तुम्ही तिला कसं फूड देता, ती किती एन्जॉय करून खाते। तर ते स्ट्रगल आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे की खूप मला तिला गाणे म्हणून राईम्स म्हणून तिला खाऊ घालावं लागतं। पण मी एन्शोर करते की ती ऍटलीस्ट अर्धी वाटी एका वेळी खावी। तर तसं मी तिला खाऊ घालते रोज, ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता। पापा open your mouth Johnny, yes papa, eating sugar no papa, telling lies no. हे Johnny Johnny हा नाही खायचं तुला, ना खायचं तुला नानू। हे पा नानू नानू Twinkle twinkle little star, how I wonder what you are, up above the world so high, like a diamond in the sky. Johnny नाही बेटू, हे नाही करू। Johnny Johnny yes papa। आणि इथे रोशनची प्रिपरेशन झालेली आहे भाजीसाठी। कांदा त्यांनी तेलामध्ये टाकून घेतला आहे, खूप बारीक चिरलेला कांदा तो घालतो। त्यानंतर टोमॅटो आणि कांदा हे दोन्ही थोडी जास्ती क्वांटिटीमध्ये खूप बारीक चिरलेलं त्याला पाहिजे असतं। त्या व्यतिरिक्त आणखी पुढे तो काय घालणार आणि कशी भाजी करणार हे तुमच्याशी मी शेअर करते। मग जर का मी काही कामात असेल तर मग मी अनायाला या प्रकारे खुर्चीत टाकते आणि तिला तिची बॉटल देते, ती आपली चावत असते। खूप लोक मला विचारतात तुम्ही टीचिंगसाठी काय करता, तर असं जनरल जे मला वाटेल की आणि तिच्या टीचिंगला हेल्प होईल, तिला थोडी चावायला हेल्प होईल, तर असं मी तिला देऊन देते की बॉटलची निप्पल ती चावेल आणि तिचे टीथ जे आहे येणार आहे ते सॅटिस्फाय होईल। आणि अशी ती मग एकटी आपली बॉटल सोबत खेळत असते। हो ना नानू, हो की नाही? हो की नाही बेटू, सांग ना। आणि इथे रोशनची भाजी ऑलमोस्ट रेडी आहे। मी रेसिपी शेअर केली नाही कंप्लीट, तुम्ही जर हवी असेल रेसिपी तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि भाजी खूप टेम्पटिंग दिसतंय, बस मी वाट बघत आहे की भाजी झाली की लगेच आम्ही जेवायला बसू। अनाया आता बसायला लागली आणि म्हणून आज तिचा आम्ही टब काढला आणि तिला आंघोळीला त्यामध्ये बसवलं। आधी ती थोडीशी भिली, कारण आज तिचं फर्स्ट टाइमच होतं टब मध्ये, पण त्यानंतर थोड्याच वेळात ती मस्त कम्फर्टेबल झाली आणि छान बसून तिने आंघोळ केली। जीप 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 कसं वाटतं नानू, कसं वाटतं तुला? छान छान वाटते, छान छान वाटते। हे बा कसं वाटते, कसं वाटते? छान 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 छान। हे आर यू हॅपी? हे बा नानू, हे बा ये आता मजा आला। हाँ
ताता 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 चिच्चू ताता ताता। चला ते गाणं करायचं, गंगा गंगा करायचं। नानू 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 हे पण नानू। संध्याकाळी पाऊस थांबला आणि मग आम्ही अनायाला घेऊन बाहेर निघालो थोडंसं वॉक करायला। आणि पहिल्यांदा तिला आम्ही स्ट्रॉलरमध्ये बसवलेलं आहे, कारण ती आता बसायला लागली। याआधी आम्ही तिला लेटूनच ठेवायचो, पण ती स्ट्रॉलरमध्ये सुद्धा पालथी व्हायची, पण ती थोडी रिस्क वाटते जेव्हा ती पालथी होते। त्यापेक्षा तिला आता आजूबाजूचं बघायचं असतं तर असं बसून बरं पडतं, म्हणून एक छोटासा गद्दा त्याच्यामध्ये टाकला आम्ही, जेणेकरून तिला त्यामुळे कम्फर्टेबल वाटेल। आणि आम्ही आता तिला सेफ्टी बेल्ट बांधून बसवतो, म्हणजे काहीच रिस्क नाही आणि ती मस्त आजूबाजूला इकडे तिकडे बघत असते। संध्याकाळी थोडंसं बाहेर जाऊन आलो। दुपारी आम्ही दिवसभर झोपलो, त्यामुळे मध्ये जो वेळ होता त्यामध्ये मी ब्लॉग बनवलेला नाहीये। त्यानंतर आता घरी आलो एक 8-8:30 वाजता, फ्रेश होऊन थोडं बाहेरून, आणि मग त्यानंतर अनायाचं आणि आमचं फूड बनवायला घेतलं। संध्याकाळी एकदम लाईट खातो आम्ही, संडे आहे तरी आम्ही बाहेर गेलो नाही, कारण आम्ही कालच बाहेर गेलो होतो आणि एकच दिवस वीकेंड मध्ये आम्ही काहीतरी बाहेरचं खातो, बाकी छोटं मोठं जंकी तर होतच होतं। तर आता अनायासाठी मी बनवणार आहे मुगाच्या डाळीची खिचडी, आणि आमच्यासाठी नॉर्मल आपली तुरीच्या डाळीची खिचडी, आणि रोशनसाठी त्यासोबत बनवणार आहे अंडा भुर्जी। बाहेर गेलो होतो तर भाजीचं पण घेऊन आलेलो आहे, आता ते फ्रीज मध्ये अरेंज करायचं आहे। पहिले कुकर लावते आणि मग ते करते। मध्ये मध्ये आम्ही अनायाला पाणी देत असतो, कारण ऍक्च्युली डॉक्टरांनी सांगितलं जर तिला पॉटी थोडी कडक होत असेल तर तुम्ही तिला पाणी जास्तीत जास्त द्या। ऍक्च्युली खूप लोक म्हणतात की पातळ फूड दिलं पाहिजे, तर त्यामागे ते रिझन नाहीये की आपण पातळ फूड देत नाहीये किंवा खूप सॉलिड फूड देतोय म्हणून तिला पोटी तशी होती आहे। आपण तिला पाणी कमी देतो म्हणून तसं होतं। जसं जसं बाळ मोठं होतं तसंच आपण थोडी कन्सिस्टन्सी सॉलिड केली पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त पाणी दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना पोटी करायला त्रास होणार नाही। इथे छान डाळ तांदूळ मी धुवून घेतलेली आहे। आमच्याकडे एकदम सिंपल खिचडी बनते, जशी फोडणीची सगळ्यांकडे बनते तशी नसते, फक्त त्याच्यामध्ये आम्ही घालतो हळद आणि तेल, मीठ, बस इतकंच। आणि त्याबरोबर जर पाहिजे असेल तर टोमॅटोची चटणी करतो, किंवा रोशनला त्याच्याबरोबर अंड्याची भुर्जी आवडते मग ती करतो। तर सगळ्यांकडे खूप वेगवेगळ्या प्रकारे फोडणीची खिचडी खाल्ली जाते, अशी मला वाटते फक्त विदर्भात खाल्ली जाते एकदम प्लेन खिचडी। पिठाचा डब्बा आणि अनायाच्या खिचडीमध्ये काय काय तर मी थोडीशी हळद घालते आणि थोडेसे जिरे पावडर, आणि आज तिच्या खिचडीमध्ये थोडेसे हेल्दी बनवण्यासाठी मी वेगळं काय काय घालत असते, तर आज थोडेसे गाजरचे तुकडे घेतले आणि बीट। गाजर आणि बीट घातलेला याच्यामध्ये खूपच कमी क्वांटिटीत घेतलेला आहे की तिला काहीच त्रास होणार नाही। छान धुवून घेतलेलं आहे सगळं। आता हे कुकरला लावायचं। जेव्हा असं वाटतं की एकदम साधा सोपा स्वयंपाक करायचा आहे जो की 10-15 मिनिटात होऊन गेला पाहिजे, त्यावेळी आम्ही खिचडीचा बेत करतो। आता मी बनवणार आहे अंडा भुर्जी। अंडा भुर्जी पण एकदम क्विक असते, तर त्यासाठी मी इथे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी छान आधीच रेडी करून घेतल्या आहे। तर काय, कांदा, कोथिंबीर, थोडेसे लसण आणि हिरवी मिरची माझ्याकडे ऑलरेडी पेस्ट केलेला होता, ठेचा म्हणतो आम्ही त्याला, ते होता तर मी तेच वापरत आहे की ते वेस्ट नको जायला म्हणून। बाय द वे मी व्हेजिटेरियन आहे, पण मी रोशनसाठी बनवते नॉनव्हेज जे काही आहे। तुम्ही रेसिपीज बघतात माझ्या, तर मी आता तुम्हाला एकदम माझी पद्धतीने साधी सोपी एकदम अंडा भुर्जीची रेसिपी सांगते। आजकाल मी रेसिपीज सांगत नाही डिटेलमध्ये, मला कमेंट येतात की तुम्ही जे काही दाखवता मग त्याची रेसिपी डिटेलमध्ये सांगा। तर अंडा भुर्जीची एकदम सोपी रेसिपी आहे, तर मी तुम्हाला सांगून देते। आता सर्वात आधी मी याच्यामध्ये घातलेलं आहे तेल। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की सर्वात आधी मी यामध्ये घालणार आहे जिरं आणि मोहरी। जिरं मोहरी छान तेलात तडतडू द्यायची। त्याचबरोबर लगेच मी यात टाकणार आहे थोड्याशा लसणाच्या कळ्या, जी मिरचीची पेस्ट, ठेचा जो काही आम्ही रेडी करून ठेवला आहे तो पण मी यात घालून देणार। यामध्ये पण छान जिरं लसण सगळंच आहे। आता याच्यामध्ये मी टाकते कांदा,
बारीक चिरलेला कांदा छान लागतो. कांदा छान ब्राऊन, हलका ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. रविवारी प्रत्येक आम्ही भाजीचं घेऊन येतो आणि छान हे डबे जे धुवून रेडी करते, म्हणजे आल्या आल्या लगेच मला यामध्ये भाजी टाकता येते. आणि यामध्ये भाजीचं ठेवलं की ते खराब होत नाही, जास्ती काळ चांगलं टिकतं. कारण याला ज्या जाळ्या आहेत ते जे काही पाणी असतं भाजीचं ते गळून जातं खाली आणि भाजी फ्रेश राहते. तिकडे भाजीचे डबे रेडी करून ठेवले, दोन्ही काम एकदम सोबत सोबत करते. आणि इथे माझा कांदा रेडी झालेला आहे. हळद पावडर टाकलं, त्याच्यानंतर जिरा पावडर याच्यामध्ये टाकून दिलं मी थोडंसं. इथे धने पावडर टाकते. लाल मिर्च पावडर मी टाकणार नाहीये कारण खूप सारे मी हिरवी मिरची ऑलरेडी टाकलेली आहे. आणि आता यामध्ये राहिलं तर मीठ घालायचं, ते मी सगळ्यात शेवटी घालून देते अंडे मिक्स करायच्या आधी. अनु आणि इथे मस्त माझी भुर्जी रेडी झालेली आहे. हे बघा, काही नाही, मीठ घातलं आणि त्याला छान मिक्स करून घेतलं. एकदम मीडियम आंच ठेवायची गॅसची आणि मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण सर्वात शेवटी इथे वरून घालणार आहे कोथिंबीर, ज्याने छान मस्त दिसायला पण छान दिसते आणि टेस्ट पण मस्त येते. हिरव्या पालेभाज्या आणलेल्या आहेत, पण ते मी पॉलिथिन मध्येच ठेवते कारण ते तशाच फ्रेश राहतात आणि लगेच या करते. बाकी भाज्या नंतर, संडेला भाजीचं आणलं की दुसऱ्या दिवशी पहिले मेथीची भाजी होते आणि त्याच्यानंतर पालक भाजी होते. तर या भाज्या आम्ही लवकर करतो कारण खराब नको व्हायला म्हणून. आणि ह्या अशाच मी फ्रीज मध्ये ठेवून देते. ए बुद्धू, भेंडी आणि गवार मी डब्यांमध्ये भरून ठेवलेला आहे की तो फ्रेश राहावा. कारण पूर्ण वीक किंवा वीक पेक्षा जास्त सुद्धा आम्हाला हे भाजीचं पुरतं, तर ते पूर्ण वीक चांगलं राहावं म्हणून मी असं डब्यांमध्ये टाकून ठेवते आणि ते खरंच चांगले राहतं याच्यामध्ये. आणि इथे माझं भाजीचं पॅक करण्याचं काम अगदी 5 मिनिटात झालेलं आहे. तर फक्त आपल्याला कंटाळा येतो की अरे काय हे काम करायचं, आपण तशीच पिशवी ठेवून देतो. पण खरं तर एवढं जर केलं तर भाजीचं खराब झालं ही प्रॉब्लेम येत नाही. खिचडी बरोबर आम्ही तेल तळत असतो, तर तेलामध्ये आम्ही मिरच्या तळतो. तर तेल सर्वात आधी गरम होऊ द्यायचं, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकते मी. त्यानंतर तेलात थोडीशी मोहरी टाकून घेतली आणि ते छान तळतळू दिलं. मग त्यानंतर ह्या सुक्या लाल मिरच्या मी टाकते, त्या पण छान तळून घेते तेलामध्ये. हे आम्ही खिचडीसोबत वर घेऊन खातो. त्यानंतर अनायाची खिचडी पण इथे रेडी झाली होती, त्याला मस्त स्मॅश करून घेतलं, त्यात तूप घातलं आणि अनायाला खायला दिलं. अनाया माझ्या तिथे खिचडी खात होती. एकतर ती थोडा वेळ खाते आणि मग थोड्या वेळानंतर तिचं असं होतं की आता कंटाळा आलाय, तिला मला खूप गोष्टी सांगाव्या लागतात, तिच्यासाठी राईम्स म्हणावे लागतात. कधी कधी तर तिचं पोट भरण्यासाठी आम्हा दोघांनाही एंगेज राहावं लागतं. एक जण तिला गोष्टी सांगतं आणि एक जण भराभर तिला खाऊ घालतं. अशा टाईप आम्ही तिचं जेवण भरवतो रोज. आणि अनायाचं जेवण झाल्यानंतर सगळी कामं मस्त आटोपली होती. झोपायला जायच्या आधी आम्ही एक छान मूवी बघितला. मूवी बघता बघता अनायाला थोडं फीड केलं आणि ती झोपी गेली. असं झालं आमचं दिवसाचा शेवट आणि असा होता आमचा पूर्ण होल डे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कुठल्या बाबतीत काही डाऊट असेल, बेबीबद्दल काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. मी तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर देते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.